या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. तुम्हा सर्वांचं माय लाईफ व्लॉग्समध्ये मी खूप खूप स्वागत करते. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा देवी पूर्ण करो ही देवीच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. सध्या नवरात्र सुरू आहे आणि लवकरच विजयादशमी येणार आहे. प्रत्येकाच्या घरी पहिल्या दिवशी घट बसवले जातात, म्हणजेच घटस्थापना केली जाते. अखंड दिवा लावला जातो. घटस्थापना करत असताना आपण ती आपल्या पद्धतीनुसार, आपली जशी परंपरा आहे त्या पद्धतीने आपण घटस्थापना करत असतो. घटस्थापना करताना ते आपण विशिष्ट अशा शुभ मुहूर्तावर बसवत असतो. 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा करत असतो. 9 दिवस घटाला पाणी घालत असतो. 9 दिवस त्या घटाला वेगवेगळ्या माळा घातल्या जातात. आपण देवघर पण सजवत असतो. 9 दिवस वेगवेगळ्या मंत्रांचे जप केले जातात. असे एक घट आपण कधी उठवायचे आहेत? घट उठवताना आपल्याला काय नैवेद्य दाखवायचा आहे? आपण जो नवरात्रीचा उपवास केला आहे तो कधी सोडायचा? तो उपवास सोडण्यासाठी कोणता पदार्थ खायचा, तसेच कोणते पदार्थ खायचे नाहीत? तसेच आपण जो घटाला कडाकण्यांचा नैवेद्य दाखवतो, घट उठवण्याच्या अगोदर ती कडाकणी आपण कधी बांधायची आहेत? आणि आपण जे पानावर देव बसवलेत, ज्या देवांना आपण 9 दिवस हलवत नाही, तर हे देव आपण कधी हलवायचे आहेत? त्या देवांची पूजा आपण कधी करणार आहोत? जो आपण अखंड दिवा लावला आहे तो आपण कधी व कसा उचलायचा आहे? तसेच या सर्व गोष्टी करताना काही चुका या चुकूनही आपण करायच्या नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. तर सर्वात अगोदर आपण बघूयात की घट कधी उठवावे. काही ठिकाणी घट हे नवमीला, तर काही ठिकाणी विजयादशमी म्हणजे दशमी तिथीला उठवले जातात. 23 ऑक्टोबर 2023ला आहे नवमी तिथी. तसेच यावर्षी कोणत्याही तिथीचा क्षय झाला नाही, तसेच कोणत्याही तिथीची वाढही झालेली नाही. त्यामुळे तिथीचा जर विचार केला तर घट हे नवमीला उठवायचे आहेत. परंतु काही भागामध्ये, प्रांतामध्ये घट हे दसऱ्याच्या दिवशी उठवले जातात. तुमची जशी परंपरा आहे, पद्धत आहे, त्या परंपरेनुसार घट उठवायचे आहेत. जर तुम्ही यावर्षी पहिल्यांदाच घटस्थापना केली असेल तर नवमीला घट उठवू शकता. नवमीला घट उठवल्यानंतर जे घट आपण उठवले आहेत ते घट तसेच ठेवायचे आहेत आणि विजयादशमीला या घटाचे विसर्जन हे करू शकतो. परंतु तुमच्या घरी जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार घट उठवायचे आहेत, कारण प्रत्येक प्रांतानुसार, भागानुसार वेगवेगळी पद्धत आहे. कुळाचाराप्रमाणे आपली जशी परंपरा आहे तर त्या दिवशी आपण घट उठवायचे. नवमीला जर घट उठवत असाल, तुम्ही नवमीला उठवा, आणि जर दसऱ्याला उठवत असतील तर त्या दिवशी हे घट उठवायचे आहेत. घट उठवताना आपल्याला काय करायचं आहे तर प्रथम घटाला हळदी कुंकू वाहायचं आहे. ज्या प्रकारे आपण रोज घटाची पूजा करतो त्या प्रकारे घटाची पूजा करून घ्यायचे. आपण जो अखंड दिवा लावला आहे त्याला पण हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर देवीची आरती करून घ्यायची आहे. त्यानंतर देवीकडे क्षमा प्रार्थना करायची आहे की हे दुर्गा माते, किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे पण नाव घेऊ शकता. या 9 दिवसात तुझी सेवा करताना, पूजा करताना, उपासना करताना जर माझ्याकडून काही किंवा आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर मोठ्या मनाने आम्हाला माफ कर व तुझा आशीर्वाद आम्हावर सदैव असू देत. तुझी कृपा आमच्या घरावर असू देत. या घरामध्ये सदैव सुख, समृद्धी, शांततासुद्धा लाभू देत. तर अशा प्रकारे देवीकडे क्षमायाचना व प्रार्थनासुद्धा करायची आहे. काही चुकले असेल तर त्याबाबत देवीकडे क्षमाही मागायची आहे. मोठ्या मनाने आमची जर चूकभूल झाली असेल तर आमची चूकभूल पदरात घेऊन आम्हाला माफ कर असे म्हणायचे आहे. अशी क्षमायाचना केल्यानंतर जो घट आहे तो 5 वेळा उचलून खाली ठेवायचा आहे.
हे करताना आपण कुलदेवीचे नाव घ्यायचे आहे किंवा तुम्ही फक्त उदो उदो असे म्हणायचे. जो घट आहे तो 5 वेळा उचलून वर घ्यायचा व खाली ठेवायचा आहे. असे करायचे आहे. जेव्हा आपण घट उठवतो तेव्हा शेजारी आजूबाजूच्या लोकांना बोलवून घट उठवू शकतो. 5, 7 किंवा 9 जण एकत्र येऊन सर्वांनी पण हात लावून एकत्र हा घट जो आहे तो उठवायचा आहे. आता घट उठवल्यानंतर घटामध्ये जे पाणी आहे ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडून घ्यावे. उरलेले पाणी झाडांना घालावे. तुळशीला मात्र चुकूनही घालू नका. जे नाणं आपण या घटात टाकले आहे ते स्वच्छ करून तिजोरीत ठेवायचे आहे. तुम्ही ते लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून ते नाणं तिजोरीत ठेवू शकता. बाकीच्या इतर गोष्टी आहेत त्यापैकी दक्षिणा जर ठेवली असेल तर गरजूला दान स्वरूपात देऊ शकता किंवा एखाद्या मंदिरात दान द्या. आणि जे साहित्य विसर्जित करण्याचे आहे ते साहित्य वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आहे. विसर्जन मात्र दसऱ्याच्या दिवशी करायचे आहे. तुम्ही जरी नवमीला घट उठवले असले तरी हे जे घटाचे साहित्य विसर्जन करायचे आहे ते दसऱ्याला म्हणजेच विजयादशमीला विसर्जित करायचे आहे. तुम्ही घटाजवळ फळे ठेवली असतील तर ती तुम्ही खाऊ शकता. प्रसाद मिठाई पण तुम्हाला खायचे आहे. आता हे झालं घट कधी उठवायचं व कसा उठवायचा. त्यानंतर घटाला आपल्याला नैवेद्य काय दाखवायचा आहे तर सगळ्यात अगोदर म्हणजे घट ज्या दिवशी उठवणार त्याच्या आदल्या दिवशी कडाकणी केली जाते आणि कडाकणीचा नैवेद्य असतो. म्हणजे 5, 7 किंवा 9 कडाकणी या घटाला बांधली जातात एका दोरीमध्ये. प्रत्येक कडाकणीला होल पाडले जाते. त्यामध्ये एक दोरी बांधून ही 5, 7 किंवा 9 कडाकणी ज्याप्रमाणे घटाला माळा बांधल्या जातात त्याप्रमाणे घटाला बांधली जातात. तसेच यामध्ये देवीचे दागिने पण बनविण्याची परंपरा आहे. म्हणजे हे कडाकण्याचे पीठ आहे त्यापासून वेणी, फणी, जोडवी, हार, माळ असे देवीचे दागिने बनवले जातात. आणि या दागिन्यांची माळसुद्धा देवीला घट उठवण्याच्या आदल्या दिवशी घातली जाते. तसेच 5 कडाकणे मंदिरात नैवेद्य म्हणून घेऊन जाऊ शकता व देवीला नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर आपण घट उठवणार त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा. काही कारणामुळे पुरणपोळी करणे शक्य नसेल तर तुम्ही गोडाचा कोणताही पदार्थ करू शकता. घटाला नैवेद्य दाखवायचा आहे व घटाला नैवेद्य करूनच घट उठवायचे आहेत. आणि हा नैवेद्य खाऊनच आपला उपवास जो आहे तो सोडायचा आहे. तर आता उपवास हा कधी सोडायचा आहे. जर ज्यांचा 9 दिवस उपवास आहे त्यांनी नवमीला उपवास सोडायचा. म्हणजे नवमी तिथी आहे 23 ऑक्टोबरला या दिवशी उपवास सोडायचा आहे. ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी 22 ऑक्टोबरला उपवास करायचा आहे. म्हणजे जसे आपण पहिल्या दिवशी उपवास करतो त्याप्रमाणे 22 ऑक्टोबरला अष्टमी तिथीला उपवास करायचा आहे व नवमीला उपवास सोडायचा. उपवास सोडताना जोपर्यंत घट हलवत नाही तोपर्यंत आपण उपवास सोडू शकत नाही. म्हणजेच घट हलवल्यानंतर जो हा उपवास आहे तो सोडायचा आहे. उपवास सोडण्यासाठी तुम्ही गोड पदार्थ पुरणपोळी खाऊ शकता. पण उपवास सोडण्यासाठी कांदा, लसूण हे पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे. तामसिक पदार्थ जे आहेत त्या तामसिक पदार्थांचे सेवन करून उपवास चुकूनही सोडायचा नाही. अशा प्रकारे तुम्हाला हे पण समजले असेलच की उपवास आपल्याला कधी व कसा सोडायचा आहे. आता आपल्याला काय करायचे, जे आपले देवघरातील देव आहेत काही भागांमध्ये देवांची रोज पूजा केली जाते व देवींना घटी बसवलं जातं. तर काही भागात सगळेच देव घटी बसवले जातात. 9 दिवस त्यांची पूजा केली जात नाही. तर आपल्याला हे देव कधी हलवायचे आहे. तुम्ही जरी तुमचे घट नवमीला हलवला तरी देव दसऱ्याच्या दिवशी हलवायचे आहे. घट जेव्हा उठवतो आपण तेव्हा 12 वाजलेले असतात.
त्यामुळे तुम्ही घट जरी उठवले नवमीला तरी दिवे दसऱ्याला उठवायचे आहेत. देवाला तुम्ही स्नान आंघोळ घालायची व देवाला विधिवत अशी पूजा करायची. 23 ऑक्टोबरला खंडेनवमी आहे. हीच जी नवमी तिथी आहे त्याच दिवशी तुम्ही घट उठवू शकता किंवा तुमची जी पद्धत आहे त्याप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी घट उठवू शकता. दसऱ्याच्या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन आपण एकमेकांना आपट्याची पाने देतो, ज्याला आपण सोने देणं असे म्हणतो किंवा सोने लुटले जाते. आदल्या दिवशी जे कडाकणी किंवा धपाटे आहेत तो नैवेद्य जे घट उठवायला आले त्यांना दिला जातो आणि घट 12च्या आत उठवले जातात. शक्यतो घट 12च्या आत उठवले जातात. हे झालं देव कधी हलवायचं. आता आपण जो अखंड दिवा लावला आहे तर तो अखंड दिवा कधी उचलायचा आहे. जो दिवा आपण पहिल्या दिवशी प्रज्वलित केला आहे, ज्या ठिकाणी घट पूजला आहे किंवा हा दिवा लावला आहे, त्यामुळे तुम्हाला जर रोजच्या पूजेला अडचण होणार असेल तर जो हा दिवा आहे तो घट उचलल्यानंतर उचलून बाजूला ठेवायचा आहे. परंतु हा दिवा हाताने किंवा फुंकर मारून विझवू नका, तो आपोआप विझला पाहिजे. परंतु जर दिवा ठेवलेल्या ठिकाणी तुम्हाला जर अडचण होत नसेल तर हा दिवा जोपर्यंत शांत होत नाही म्हणजे स्वतःहून विझला जात नाही, हा दिवा त्याच ठिकाणी ठेवायचा आणि जेव्हा हा दिवा मनाने शांत होईल तेव्हा हा दिवा उचलू शकता. त्यानंतर हा दिवा घासून पुसून ठेवू शकता. तुम्हाला दिवा तर हा अखंड दिवा कधी उचलायचा आहे यातून समजले असेलच. अशा काही चुका केल्या जातात, नकळत आपल्या हातून घडल्या जातात. अशा काही चुका, त्या कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे घट उठवल्यानंतर घटातील जे पाणी आहे त्यामध्ये एक प्रकारचं दैवी तत्व आलेलं असतं. कारण 9 दिवस आपण घटाची पूजा करत असतो, परंतु चुकूनही हे पाणी तुळशीला घालू नये. त्यानंतर घटावर जे नारळ ठेवला आहे तर तो नारळ म्हणजे काय तर तो देवीचे स्वरूप समजून तो घटावर ठेवलेला असतो. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हा नारळ फोडून प्रसाद केला जातो. हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे त्या नारळाला आपण देवी म्हणून पूजलेलं असतं आणि आपण देवीला कधीही फोडत नाही. त्यामुळे हा जो नारळ आहे तो एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करा किंवा पाण्यामध्ये नदीमध्ये विसर्जित करा. चुकूनही हा नारळ फोडू नका. अगोदर सांगितल्याप्रमाणे जो अखंड दिवा लावलेला आहे तो हाताने किंवा फुंकर मारून विझवू नका, तर तो दिवा आपोआप शांत होऊ द्या. उपवास करताना तामसिक पदार्थाचे सेवन करू नका. उपवास सोडताना सात्विक आहार घेऊनच उपवास सोडावा. अशा काही चुका आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत.